नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। अखेर आपण ज्या दिवसाची, ज्या क्षणाची आणि ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, अखेर तो दिवस आला, म्हणजे आपली मुलाखत यादी, जी की आज जाहीर झालेली आहे। आणि या मुलाखत यादीमध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा। आता या ज्यांचं काही निवड झालेली आहे त्यांच्यासाठी तर आपण नंतर व्हिडिओ टाकणारच आहोत, पण आजचा हा व्हिडिओ अशांसाठी आहे की ज्यांचं अद्यापही सिलेक्शन झालेलं नाहीये। आता आजची जी काही यादी होती, ह्या यादीसाठी आपण खूप प्रतीक्षा केली, खूप म्हणजे लिमिटच्या बाहेर। आता जसं म्हणतात की सबर का फल मीठा होता है, असं म्हणतात, पण आता मुलाखत यादीमध्ये कसं झालेलं आहे की सबर का फल मीठा नहीं, बहुत कड़वा, इतना कड़वा कि बता नहीं सकते, इतना कड़वा हो गया। आपण त्या गोष्टीवर बोलणारच आहोत, पण ज्यांची निवड झालेली आहे परत एकदा त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा, त्यांचं खूप खूप अभिनंदन। तुमच्यासाठी पवित्र पोर्टलवर काही सूचना आलेल्या आहेत, त्या वाचून घ्या। आणि जी काही SOP आहे त्याबाबत आणखीन डिटेलमध्ये माहिती आलेली नाहीये, ती आल्यावर आपण लवकरच त्याच्याबद्दल चॅनलवर व्हिडिओ टाकू। पण आता हा व्हिडिओ स्पेशल असणार आहे अशांसाठी ज्यांचं अद्यापही सिलेक्शन झालेलं नाहीये। आता इथं झालं काय आहे की आपण सबर का फल मिठा म्हणत होतो, पण इथं सबर करून ज्या दिवशी फळाची अपेक्षा केली होती त्या दिवशी फळच भेटलं नाहीये, ते फळ आपल्या नशिबात नाही असं झालेलं आहे। आता ही जी काही मुलाखत यादी होती 4879 जागांसाठी होती आणि याचं प्रमाण होतं एका जागेसाठी 10 उमेदवार, म्हणजे एका उमेदवाराला जास्तीत जास्त 10 संस्था येतील असं होतं। मग ही सगळी प्रक्रिया पार पडली, सगळं झालं आणि यावेळेस आपल्याला अशी आशा होती की भरपूर उमेदवारांना ह्या संस्था येतील, म्हणजे त्यांना इंटरव्ह्यूसाठी चान्स भेटेल, पण इथं प्रत्यक्षात तसं झालेलं नाहीये। इथं अचानक भयानक असा बॉम्ब पडलेला आहे की काही सुधरत नाहीये। नेमकं काय झालेलं आहे, नेमका हा जागेचा प्रमाण एकाच 10 आहे का एकाच 3 आहे? एका जागेसाठी 10 उमेदवार, मग एक उमेदवार 10 जागे संस्थेवर जाणार असं होतं। मग एका जागेसाठी जास्तीत जास्त 10 उमेदवार, पण प्रत्यक्षात तसं झालेलं दिसत नाहीये। आपण याच्या अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एका जागेसाठी 10 उमेदवार जरी असले तरी काहींनी प्रेफरन्स दिलेले आहेत, काहींनी प्रेफरन्स दिलेले नाही आहेत, त्यामुळे प्रत्येकाला संस्था 10च येतील असंही नाहीये। पण त्या गोष्टीच्या पलीकडल्या हे गोष्टी घडलेल्या आहेत। कुठल्या? की 4879 जागांसाठी फक्त 7805 उमेदवार हे निवडले गेलेले आहेत। मग आता इथं घोळ काय झालेला आहे, जे की चांगले मार्क्स असून सुद्धा त्यांना संस्थेवर मुलाखतीसाठी चान्स भेटलेला नाहीये। हे नेमकं झालं काय, कसं झालं याचं काही समजत नाहीये। हे असं कसं झालं? मग एवढं सगळं सांगितलं होतं एकाच 10 आहे, एका जागेसाठी 10 उमेदवार, मग 4879 जागा आहेत, त्याच्यासाठी किमान 20,000 तरी उमेदवारांचं रिकमेंडेशन यायला पाहिजे होतं, पण तसं अद्याप काहीच झालेलं नाही। ते झालेलं आहे फक्त 4805। मग हे निवडकच उमेदवार आहेत 4805, जे की आता इंटरव्ह्यूला जाणार आहेत आणि याच्यापैकी फक्त 4879 निवड होईल। पण ह्याच्यामध्ये आणखीन एक घोळ काय झालेला आहे की अशा काही 11 संस्था आहेत, या संस्थेतून मधला साईडला जायचा पाय काढलेला आहे। त्या 11 संस्थेच्या एकूण 43 जागा होत्या, त्यांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती दिलेल्या होत्या, पण ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी त्या जागा आम्हाला पवित्र पोर्टलमधून भरायचं नाही असं सांगितलं, त्यामुळे त्या जागा कमी झाल्या आणि त्या 11 संस्थांचं काहीतरी वैयक्तिक कारण आहे, त्या कारणामुळे त्यांनी त्या जागा भरायचं नाही असं ठरवलं। मग बाकी जागांसाठी ही भरती झाली व 7805 उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे।
मग आता इथं काय होत आहे की खूप जणांना खूप चांगले मार्क्स आहेत, एवढे चांगले मार्क्स असून सुद्धा यादीमध्ये नाव आलेलं नाही. ज्यावेळेस विदाऊट इंटरव्ह्यूची यादी होती, विना मुलाखत, त्यामध्ये बऱ्याच जणांना अपेक्षा नव्हती की बाबा नाही ह्याच्यामध्ये तर आपलं काही सिलेक्शन व्हायचं नाही, पण ज्यावेळेस विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होईल त्यामध्ये आपलं 100% सिलेक्शन झालेलं असेल, म्हणजे संस्था मुलाखतीसाठी बोलवलेल्या असतील असं वाटत होतं. पण चांगले मार्क्स असून सुद्धा इथं मुलाखतीसाठी प्राधान्यक्रम आलेलेच नाही आहेत, म्हणजे संस्था आलीच नाही आहे. मग हा खूप मोठा शॉकिंग फॅक्ट आहे. हे काय झालं, कसं झालं हे हळूहळू लवकरच समजेल. पण सत्य हे आहे की 7,805 जणांची निवड झालेली आहे. त्याच्यातूनच 4,800च्या आसपास हे उमेदवार सिलेक्ट होतील. आता त्यांची प्रक्रिया कशी आहे ते आपल्याला नंतर कळेल. पण आता खूप जणांना टेन्शन आलेलं आहे. खूप जणांचं राग आलेला असेल की नकोच ही शिक्षक भरती, ही सोडूनच द्यायला पाहिजे, असं कसं झालं, चांगले मार्क्स असून सुद्धा सिलेक्शन नाही झालं. आपले विना मुलाखतमध्ये तर ठीक आहे, आमच्या तिथं आशा पण नव्हती, ह्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये सुद्धा आशा होती, त्या ह्याच्यामध्ये मी सुद्धा आहे. मला 100% गॅरंटी होती की विना मुलाखत विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आपलं काही दाळ शिजणार नाहीये. पण इथं विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये किमान थोडीफार तरी आपली दाळ शिजण्याचा प्रयत्न होईल असं होतं. पण ते सुद्धा माझ्यासोबत झालेलं नाहीये. तुमच्यासोबत जसं झाले तसं माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे. माझं सुद्धा विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये नाव आलेलं नाहीये. मी सुद्धा ह्याच्यामध्ये नाहीये. तुमच्या दुःखामध्ये मी सुद्धा दुःखी आहे, समदुःखी आहे. आता तुमचं दुःख जसं आहे तसं माझं दुःख सुद्धा आहे. मग आता अशा या क्षणाला खचून चालणार आहे का? इतके दिवस आपण वाट पाहिली, इतके दिवसाचं श्रम घेतलं, इतके दिवसाची मेहनत केली, पण ऐन टायमाला आपलं सिलेक्शन झालं नाही, आपलं यादीमध्ये नाव आलं नाही. विना मुलाखत तर जाऊ द्या, पण मुलाखतमध्ये सुद्धा आलेलं नाहीये. मग अशा क्षणाला खचून चालणार आहे का? टेन्शन घेऊन चालणार आहे का? जास्त रागा करून चालणार आहे का? मग वाटत असेल त्यापेक्षा ही शिक्षक भरतीच नको, काहीच नको, सगळं सोडून द्यावा, असं विचार करणं योग्य आहे का? आता ह्या क्षणाला असे विचार येतात, विचार येणं साहजिक आहे, पण एवढा जास्त त्रास करून घेणं काही उपयोग नाही. आपल्या पुढल्या संधी आणखीन संपलेल्या नाहीत, ही एक गोष्ट लक्षात असू द्या. आपल्या पुढं आणखीन शेवटचे 2 चान्स आहेत असं समजायला हरकत नाहीये. त्यातला सर्वात महत्त्वाचा चान्स आहे आता जो काही सेकंड फेज आहे. या सेकंड फेजमध्ये 10% पदकपातच्या काही जागा येणार आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका याच्या सर्व असणार आहेत आणि त्यातल्या त्या संस्थेच्या सुद्धा असणार आहेत आणि त्यातल्या त्यात पात्र, अपात्र, गैरहजर, रिक्त अशा सुद्धा असेल. ही सुद्धा भरती जवळजवळ 10,000च्या पुढं असेल. हा आपल्यासाठी आणखीन एक चान्स आहे आणि त्याच्यानंतरचा शेवटचा चान्स असणार आहे थर्ड टेट. मग आणखीन संधी गेलेली नाही आहेत. मग आता लगी इतकी दिवस वाट पाहिली, आता हा 10%चा राऊंड कधी येईल? जास्त वेळ लागणार नाही, हा राऊंड सुद्धा लवकरच होईल. ही 2017च्या तुलनेत कैक पटीनं आत्ताची भरती ही स्पीडनं चाललेली आहे. त्या दृष्टिकोनातून सेकंड फेज सुद्धा लवकरच होईल आणि याच्यासाठी आता मी सुद्धा जोरदार प्रयत्न करणार आहे. कारण माझं सुद्धा आणखीन सिलेक्शन झालं नाही. प्रत्येकाला वाटतं की आपलं सिलेक्शन व्हायला हवं. आता याच्यासाठी सर्व परीनं जेवढं होता होईल तेवढं आपण सेकंड फेजसाठी प्रयत्न करू. पण आता ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी खरेच नाराज होऊ नका. नाराज होण्यासारखी गोष्ट घडलेली आहे, पण इतकंही नाराज होऊ नका की आपल्यामुळं बाजूच्यांच्याला जास्त टेन्शन येईल. आपण टेन्शनमध्ये आहोत, आपल्याला टेन्शन आलं, हे गोष्ट खरी आहे, पण आजूबाजूच्या लोकांना सुद्धा जास्त टेन्शन येऊ देऊ नका. आपल्या समोरच्या संधी आणखीन संपलेल्या नाही आहेत. सेकंड फेज आहे. आशावादी राहावा, थोडंसं पॉझिटिव्ह राहावा. सगळं संपलंय असं झालेलं नाहीये. सगळं संपलंय असं झालेलं आणखीन काही नाहीये. थोडे पेशन्स ठेवा. सेकंड फेज आहे. त्या सेकंड फेजमध्ये 100% होईल. आता खूप मार्क आहेत, प्रत्येकाचे मार्क वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे विषय वेगवेगळे आहेत, प्रत्येकाच्या कास्ट वेगवेगळे आहेत. चांगले मार्क्स असून सुद्धा निवड ह्याच्यामध्ये मुलाखतमध्ये आपलं नाव आलेलं नाही, त्यामुळे टेन्शन येणं साहजिकच आहे. पण असो, ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही सांगत नाहीये. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण एकदम क्लिअर बोलू. आता झालं नाही तर झालं नाहीये सिलेक्शन, जास्त टेन्शन घेऊ नका. थोडंसं पॉझिटिव्ह राहावा, जास्त त्रागा करून घेऊ नका, शांत राहावा. सेकंड फेज आहे. सेकंड फेज नंतर थर्ड टेट सुद्धा आहे.
पॉझिटिव्ह राहा, आशावादी राहा आणि जास्त त्रास करून घेऊ नका. असो, परत एकदा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि जी काही SOP आहे ह्याच्या संदर्भात ज्या काही मुलाखती संदर्भातचे नियम अटी आहेत ते सगळं आपण पुढल्या व्हिडिओमध्ये माहिती आल्यानंतर ते आपण सविस्तर सांगू. आणि परत एकदा ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये त्यांनी जास्त टेन्शन घेऊ नका, त्रास करून घेऊ नका. आपल्या पुढं आणखीन सेकंड फेज आहे. सेकंड फेजमध्ये सुद्धा 10,000च्या आसपास जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये संस्थेच्या सुद्धा आहेत आणि जिल्हा परिषदच्या सुद्धा आहेत. त्यामुळे आपल्या पुढल्या संधी संपलेल्या नाही आहेत. असो, जेवढं काही सांगायचं आहे तेवढं सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.